ह्यांच्यामध्ये अजून मतभिन्नता आहे. समित्यांचं वाटपाची चर्चा अडकलेली आहे. कोणी कोणत्या समित्या घ्याव्यात बरं का, त्याच्यावरून त्यांच्यामध्ये एकमत होत नाही, म्हणून ते महापौर पदाची निवडणूक पुढे ढकलत आहेत. लक्षात घ्या, हे असं राजकारण आहे महाराष्ट्रामध्ये. निवडणूक घ्या ना महापौर पदाची. नगरसेवक निवडून आलेले आहेत, त्यांना सभागृहात येऊ द्या, त्यांचा कार्यकाळ सुरू होऊ द्या. पण तुम्ही अजूनही थांबलेला आहात, कारण भाजपा आणि शिंदे गटामध्ये महापालिकेतले सत्तेचं वाटप हे अडकून पडले आहे. मुखपत्र सामनामध्ये जी बातमी आहे ज्यात असं म्हटलं आहे की या विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनात नवा कायदा आणण्याच्या हालचाली सुरू आहेत, यात विरोधी पक्षनेते पदासाठी आमदारांची संख्या निश्चित केली जाईल. बघा, हे शिवसेनेला किंवा विरोधी पक्षांना विरोधी पक्षनेतेपद मिळू नये यासाठी चाललेले डावपेच आहे. अत्यंत घृणास्पद असं एक कृत्य आहे की विरोधकांना विरोधी पक्षनेतेपद, ज्याला कॅबिनेट दर्जा असतो, विधान परिषदेत सुद्धा मिळू द्यायचं नाही आणि विधानसभेत मिळू, याला हलकटपणा म्हणतात. आणि या हलकटपणामध्ये जे सामील झालेले आहेत ते महाराष्ट्राची बदनामी करतात लोकशाहीच्या दृष्टीने. देवेंद्र फडणवीस असतील, पण ते अर्थात मोदींचे चेले आहेत किंवा अमित शहाचे चेले आहेत, त्यांच्याकडनं काय अपेक्षा करणार. ज्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यामध्ये ज्या सरकारनं विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांना मागच्या रांगेत नेऊन बसवलं, त्यांच्याकडून तुम्ही विरोधी पक्षाचा सन्मान राहील ही काय अपेक्षा करता. महाराष्ट्रात पण तेच होत आहे. चला, थँक्यू. क्या हिंदी में क्या आपका आपला पक्ष कोणासोबत असणार, कारण काँग्रेसही दावा करते की आम्ही ठाकरेंच्या शिवसेनेसोबत संपर्क साधतोय. जोरगेवार असं म्हणतात की ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक चंद्रपूरमध्ये आपल्यासोबत आले आणि आम्ही सत्ता स्थापन. बघा, जोरगेवार काय म्हणतात मला माहित नाही. जोरगेवार आता भाजपचे हस्तक म्हणून काम करतायत, बरोबर आहे. पण मी इतकंच सांगेन, विजय वडेट्टीवार आणि शिवसेनेमध्ये सकारात्मक चर्चा झालेली आहे, एवढंच मी सांगू शकतो. भारतीय जनता पक्षाबरोबर जाण्यासंदर्भात जर भारतीय जनता पक्ष म्हणत असेल तसं, तर ते हवेत तीर मारतात. या क्षणी भारतीय जनता पक्षाबरोबर आमची कोणतीही चर्चा अद्याप झालेली नाही. हा, काँग्रेस बरोबर झालेली आहे. विजय वडेट्टीवार यांच्याशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबरोबर चर्चा झाली. स्वतः विजयराव हे मातोश्रीवरती आले होते, तिथे चर्चा झाली. त्यांचा आणि आमचा संवाद सुरू आहे आणि निर्णय होईल 1-2 दिवसात. राष्ट्रीय स्तरावरचा विषय आहे की भाजपने एक मुद्दा उपस्थित केला आहे की विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे अनेक शासकीय कार्यक्रमांना उपस्थित राहत नाही. त्यांनी अनेक उदाहरणं दिली आहेत. गेल्या वेळेसचा स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम असेल, काल कर्तव्य पथावर झालेली परेड असेल, चीफ जस्टिसची नियुक्ती असेल, त्यावेळेस प्रोटोकॉल प्रमाणे चीफ जस्टिसची नियुक्ती, अशा अनेक शासकीय प्रोटोकॉल प्रमाणे प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात राहुल गांधी उपस्थित होते. तुम्ही त्यांचा काय मान सन्मान ठेवला. भारतीय जनता पक्षानं उगा तांडव करू नये. स्वातंत्र्य दिनाच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी हे 2 विरोधी पक्षनेते उपस्थित होते. तुम्ही त्यांना ऐरे गैरे पहिल्या रांगेत बसले. मंत्री आणि मंत्र्यांचं कुटुंब असेल, अमुक असेल, आणि गांधी कुटुंबाचा प्रमुख माणूस, ज्या गांधी कुटुंबाने देशासाठी महान त्याग आणि बलिदान केलेलं आहे, राहुल गांधी विरोधी पक्षनेते आहेत लोकसभेचे. तुम्ही त्यांना मागच्या रांगेत बसवता आणि काय तुम्ही प्रोटोकॉलच्या गोष्टी करता ढोंगी.